पोलीस झाले चोर. शहादा पोलीस ठाण्यातील पोलिसांवर चोरीचा आरोप. पोलीस ठाण्यात 2 महिन्यापूर्वी तक्रार दाखल करूनही गुन्हा नोंद नाही. पोलीसच चोर तर गुन्हा कोणावर नोंदवणार असा प्रश्न उपस्थित. सॅमसंग A70 मोबाईल, गॅस सिलेंडर, पैसे, कागदपत्रे, प्लेजर गाडीची चावी इत्यादी वस्तू घरातून चोरी झाल्याबद्दल गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा अशी तक्रार सुशीलकुमार जहांगीर पावरा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्याकडे दिनांक 31/1/2026 रोजी केली आहे. परंतु चोरीचा आरोप शहादा पोलीस ठाण्यातील पोलिसांवर येत असल्याने 2 महिने तक्रार अर्ज दाखल करूनही जाणीवपूर्वक आरोपी पोलिसांना वाचवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार हे अद्यापही गुन्हा नोंद करायला लावत नाहीत, असा गंभीर आरोप तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांनी केला आहे. तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 ते 9:30च्या दरम्यान सुशीलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात प्रभू दत्तनगर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथे कोणतेही कारण समन्स वॉरंट न देता श्री प्रवीण सोनवणे सह पोलीस निरीक्षक श्री युवराज पाटील, श्री घनश्याम सूर्यवंशी, श्री दीपक चौधरी व इतर पोलीस यांनी तोंडाला रुमाल बांधून विना पोलीस वर्दीत घुसून हातातील सॅमसंग कंपनीचा 93 65 00 64 63 हा नंबर चालू असलेला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत धक्काबुक्की करून अवैधरित्या अटक करून पोलीस गाडीत बसवून पोलीस ठाणे शहादा येथे नेऊन पोलीस कस्टडीत टाकले. दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी राहत्या घरात अचानकपणे पोलीस घुसून सॅमसंग A70 नावाचा 30,000 रुपये किंमतीचा मोबाईल, HP गॅस सिलेंडर, घरातील 5,000, 15 रोख रक्कम व सुटकेसमधील काही महत्त्वाची कागदपत्रे, प्लेजर गाडीची चावी इत्यादी वस्तू चोरी करून रात्री दारोडा टाकल्याबद्दल चोरी गेलेल्या वस्तूंची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करून अटक करा व कायदेशीर कडक कारवाई करा अशी तक्रार अर्जात मागणी करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सांगण्यावरून रात्री घरात घुसून ही चोरी करण्यात आली आहे. मला व माझ्या परिवाराला त्रास देण्याच्या हेतूने घरातील वस्तू चोरल्या आहेत. पोलीसच चोरी करायला लागले तर जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा. खाकी वर्दीतले पोलीस विनावर्दीत रात्री घरात घुसून दरोडा टाकून चोर, डाकू, लुटेऱ्याची कामे करत आहेत. त्यामुळे जनतेचा पोलिसांवर विश्वास राहिला नाही. तरी नियमानुसार व कायदेशीर पोलीस निरीक्षक शहादा व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करूनही गुन्हा नोंद होत नसल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडे मी तक्रार अर्ज पाठवला आहे, अशी प्रतिक्रिया तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, शहादा. माझ्या राहत्या घरात अचानकपणे रात्री घुसून माझ्या घरातील सॅमसंग मोबाईल्स, मूळ कागदपत्रांची फाईल्स, पैसे, गॅस सिलेंडर, प्लेजर गाडीची चावी इत्यादी वस्तूंची चोरी करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज मी दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे दाखल केलेला आहे. हा तक्रार अर्ज दाखल करून जवळजवळ 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तरीही अद्यापही आरोपींवरती गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही आहे. कारण की ही चोरी पोलिसांनी केलेली आहे. या चोरीचा आरोप पोलिसांवरती झालेला आहे. म्हणून हे पोलीस अधिकारी या गुन्ह्याची नोंद करत नाही आहे. रात्री माझ्या राहत्या घरी प्रभू दत्तनगर, तालुका शहादा येथे दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी विनावर्दीत तोंडाला मास्क लावून चोराच्या रूपामध्ये पोलीस ठाणे शहादा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, घनश्याम सूर्यवंशी, दीपक चौधरी, युवराज पाटीलसह इतर पोलीस अचानकपणे घुसले आणि त्यांनी जबरदस्तीने माझ्या हातातला सॅमसंग मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यानंतर इतर वस्तू त्यांनी उचलल्या आणि मला जबरदस्तीने ते गाडीत बसवून पोलीस ठाणे शहादा येथे घेऊन आले. हे जे पोलीस आहेत हे चोरी करण्याच्या उद्देशानेच
कोणतंही कारण, मला अटक करण्याचं कोणतंही कारण त्यांच्याकडे नसताना, कोणतंही वॉरंट, कोणतंही पत्र, काहीही कारण नसताना फक्त चोरी करण्याच्या उद्देशाने माझ्या घरामध्ये रात्री घुसले आणि या वस्तू त्यांनी चोरलेल्या आहेत. हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरती यांनी ही चोरी केलेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच माझ्या घरात या वस्तूंची चोरी करून मला व माझ्या परिवाराला कसा त्रास देता येईल या हेतूने ही यांनी चोरी केलेली आहे. हे जे पोलीस आहेत हे खाकी वर्दीतली एका प्रकारचे डाकू, लुटेरे, चोर आहेत. त्यामुळे पोलिसांवरचा लोकांचा आता विश्वास उडालेला आहे, विश्वास राहिलेला नाही आहे. पोलिसच आता चोरी करायला लागले, घरात घुसून दरोडा टाकायला लागले, लूट करायला लागले. तर जनतेने आता कोणाकडे न्याय मागायचा? माझ्या घरात चोरी झाली आहे म्हणून रीतसर मी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. त्या तक्रार अर्जामध्ये तथ्य आहे म्हणून हे पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक अद्यापही गुन्हा नोंद करत नाही आहे. तरीही मी कायदेशीर हा तक्रार अर्ज दिलेला आहे आणि पुन्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडेही मी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आणि या चोरी करणाऱ्यांवरती कायदेशीर गुन्हा दाखल करून यांच्यावरती अटकेची कारवाई करावी अशी मी मागणी त्या तक्रार अर्जाद्वारे केलेली आहे.